नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत फॅन. जो फॅन हा फॅन आहे, हा फॅन चालू केल्यानंतर एकदम स्लो फिरत आहे आणि त्याची स्पीड वाढवल्यानंतर तो आवाज करत आहे बघा. आता आपण त्याला पूर्ण स्पीड वाढवलेली आहे. आता हे आपण त्याला 5 वरती करूया. 5 वरती केल्यानंतर तो बघा किती स्पीडनं, म्हणजे हळू फिरतो, जास्त पण स्पीड नाही त्याची. आणि आता बंद केल्यानंतर त्याच्यातून आवाज येतोय बघा. स्विच बंद केलेलं आहे, त्याच्यामधनं आवाज येतो बघा. जसं जसं तो स्लो होत जातो तसं त्यामधनं आवाज येतोय. आता तो स्लो होत आहे. स्लो झाल्यानंतर आवाज, तरी आपण आता सगळ्यात अगोदर तिथे कॅपॅसिटर चेंज करून घेऊ. कॅपॅसिटर चेंज करून जर आवाजमध्ये फरक झाला तर बघूया, आणि तिची स्पीड कशी वाढते ती पण बघूया. चला तर मग आपण आता कॅपॅसिटर बदलू. कॅपॅसिटर लागतं आपल्याला. ते 440 VAS 50 हर्ट्जपर्यंत त्याची कॅपॅसिटी आहे. आता आपण हे मेड इन इंडिया आहे, तरी आपण आता हे बदलून बघू की आपल्या स्पीडमध्ये काही फरक पडतो का, आणि फॅनचा जो आवाज आहे तो बंद होतो का. तर चला तर मग कॅपॅसिटर लावलेलं आहे. आता त्याचे कनेक्शन आपण ह्या प्लगमध्ये टाईट करून घेऊया, जेणेकरून ते हलणार नाही. आता मी लावून घेतलेले आहे. बघू आता कनेक्शन टाईट. तर मित्रांनो, आपला आता कॅपॅसिटर लावून झालेला आहे. तरी आपण आता फॅनची ट्रायल घेऊन बघूया की त्याच्यामध्ये काही बदल झाला आहे की नाही, त्याची स्पीड वाढली आहे की नाही, आणि त्याचा आवाज जो आहे थोडा तो बंद झाला आहे की नाही. चला तर मग आता ट्रायल घेऊया. आता आपण स्विच चालू करूया आणि त्याला स्पीड वाढवूया. चालू केलेला आहे फॅन. आता बघा तुम्ही, फॅनची स्पीड आणि आवाज 3 वरती केलेला आहे. आता बघा, आवाज तर काही येत नाही आहे. दबावून आपण त्याला स्पीड वाढवूया. हे बघा, आता मी त्याला 5 वरती केला. फॅनची स्पीड बघा मित्रांनो, फॅनची स्पीड एवढी वाढलेली आहे आणि आवाज पण त्याचा कमी झालेला आहे. याचा अर्थ आपला हा ओके झालेला आहे मित्रांनो, होऊ शकतं. फॅन हा किती जोरात फिरतोय आणि आपला जी कॅपॅसिटर यूज झालेलं आहे. कारण काय असतं, कॅपॅसिटी कमी झाल्यानंतर फॅनवरती लोड येतो. लोड आल्यानंतर तो फॅन हा थोडाफार आवाज करतो, कारण की त्याचा तिचं व्होल्टेज जे आहे ते व्होल्टेज तो पूर्ण तो कॅपॅसिटर त्याला देऊ शकत नाही. त्याच्यामुळे तो आवाज येत असतो. तर मित्रांनो, तुमच्यासोबत जर असा प्रॉब्लेम झाला तर अगोदर कॅपॅसिटर चेंज करून बघा, नंतर मग त्याला खोलण्याचा प्रयत्न करा आणि बेरिंग बदला, आणि झालं तर मग बेरिंग बदलवा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि लाईकसुद्धा करा आणि फॅन्सची कमेंट करा. धन्यवाद मित्रांनो.